नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि सर्व महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा। आता महाराष्ट्रात वाहन स्क्रॅपिंग ॲक्ट आयुष्यमान हे निश्चित झालेलं आहे आणि आता आपली वाहनं कधी कशी भंगार होतील आणि बेकायदेशीरपणे हा कायदाही पाळतील हे शासनाचे अधिकारी, कारण ह्यांना सर्वसामान्यांचं काही पडलेलं नाही। तर महाराष्ट्रातील आता रिक्षावाल्यांनी प्रत्येकानं आपली रिक्षा कधी भंगारात जाईल तर ज्या वाहनांचे म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रात आता इथं 12 तालुक्यातली 1025 गावं येतात। मुंबई महापालिका, ठाणे, कल्याण, कर्जत, खोपोली, अलिबाग, वसई, विरार, पेण, पनवेल हा भाग येतो। ह्याच्यात 1025 गावं येतात ह्या 12 तालुक्यातली, उल्हासनगर वगैरे हा सगळा भाग येतो त्याच्यात। तर इथल्या रिक्षांचं वय 1/8/2024पर्यंत ज्यांचं 15 वर्ष झालेलं आहे, तिथं एक MMRT रिजनमध्ये एक 16 वर्षाच्या रिक्षाचं भंगार होत होत्या, परंतु स्क्रॅपिंग ॲक्ट हा 15 वर्षाचा झाल्यामुळं ह्या गाड्यांचं आता स्क्रॅपिंग होणार आहे आणि आता हे RTO अधिकारी कायदा राबवतील आणि सर्वसामान्यांना त्रास होणार आहे। आता मुंबईतल्या रिक्षावाल्यांना एवढा काय फरक पडणार नाही, त्यांना आता काय आहे ते आता तो कायदा 2014 पासूनच झालेला होता, 16 वर्ष होते त्यांचे टप्पे जे होते त्यातला। आपण आता 1/8/2024पर्यंत मुंबई महानगर क्षेत्रातील ज्या रिक्षांचं वय पूर्ण 15 वर्ष झाले आहे ते RTOवाले तुमच्या रिक्षा पासिंग करणार नाहीत। आता हा आदेशच आहे, स्पष्ट हा आदेशच आहे, असं काय सुद्धा नाही, हा आदेशच आहे। आणि हा कुठलाही म्हणजे त्याच्यात ते पासिंग करणार नाहीत, मग ते म्हणणार मूळ नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष झालेत, परवान्यावरून नोंदणी कमी करा, तुम्ही दुसरी गाडी घ्या, आम्ही तुम्हाला परमिशन देतो, तुमच्या परमिटवरती दुसऱ्या वाहनाचं नोंद करा। पण आता ज्या गाड्यांचे मुंबई महानगर क्षेत्र वगळून म्हणजे पालघर जिल्हा आला, ठाणे जिल्हा आला, कल्याण, रायगड जिल्हा आला, सांगली, सातारा, कोल्हापूर, महाराष्ट्रात सर्व ठिकाणी की 1/8/2024पर्यंत ज्या रिक्षांचं वय मूळ नोंदणी दिनांकापासून 20 वर्ष झालेलं आहे आणि त्याच्या पुढच्या सगळ्या गाड्या म्हणजे कुणाची 21 वर्ष आहे, कुणाची 22 वर्ष आहे, ह्या गाड्या पूर्णतः भंगारमध्ये जातील, आता कायदाच आहे। शिवाय हे पर्यटक परवान्याचे जे आपण गाड्या म्हणतो ओला कोलाला चालतात, ह्या 8 वर्षानंतर एकही गाडी त्याच्यात चालणार नाही। आता ST बस वगैरे, BSTच्या बस, नगरपालिका परिवहन सेवेच्या बस ह्या सगळ्या 15 वर्षानंतर भंगार झालेत। आता STसुद्धा भंगारमध्ये घालायला लागलेत, अशा भरपूर गाड्या त्यांच्या निघाल्यात जशी जशी 15 वर्ष होतील तशी। आणि आपल्या शाळेच्या स्कूल बस वगैरे आहेत, ह्या 15 वर्ष पूर्ण झाले की तो ऑनलाईनच परवाना कॅन्सल होणार। शिवाय जे आपल्या 2 व्हीलर बाईक आहेत ह्यांना 5 वर्षासाठी पुढं संधी दिलेली आहे खाजगी गाड्यांना, पण रिटेस्ट करणारा, पण मूळ नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष पूर्ण झाली की ऑनलाईननं ते RC ब्लॉक होणार। म्हणजे ही अशी अवस्था आहे। तर रिक्षा टॅक्सी चालकाने आता जर कुणाच्या अशा जुन्या गाड्या असतील ना, विनाकारण त्याच्यात पैसे घालवू नका, कारण आणि ह्याच्यात 3 टप्पा आहेत ना, म्हणजे पुन्हा 18 वर्ष, 16 वर्ष हे अशा टप्प्यानं ह्या तुटणार आहेत। तर पण आता ही अंमलबजावणी चालू झालेली आहे आणि हे आता RTOवाले करतीलच चालू, मग तुमच्या गाड्या पासिंग करणार नाहीत। म्हणजे मुंबई महानगर क्षेत्र वगळून 20 वर्षाच्या पुढील गाड्या ह्या पासिंगच करणार नाहीत ते, म्हणजे तुम्हाला त्या भंगारात करावे लागतील। मग आपल्याला तो व्यवसाय करायचा म्हटल्यावर आपण नवीन गाडी घेतो, परंतु म्हणजे एवढ्यावर ते थांबणार नाही। 15 वर्ष आयुष्य आहे, पण ह्या टप्प्याटप्प्यानं पुन्हा कमी होतील, पुन्हा 1 वर्षभरानं 18 वर्षाच्या पुढीलच्या गाड्या होतील की पुन्हा मग 16 वर्षाच्या पुढच्या होतील आणि मग त्याचं 15 वर्ष आयुष्य होईल। अशी ही वाहनांची स्क्रॅपिंग ॲक्टच्या पद्धतीनं हे झालेलं आहे। तरी सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा की जेणेकरून लोकांना कायदा कळाला तर त्यांचा काहीतरी बचाव होईल। आणि आता हेच गुरु लोक बघा, आता ते RTOवाले आता दलालांच्या कानात सांगतील असं असं बाबांनो हा कायदा आहे, मग ते काय ते सरळ तुम्हाला सांगणार लाव आपण भंगार करेगा और तुमको महिना या गाडी देत, आणि ते पैसे कमवत राहणार। प्रत्येकानं विचार करा, स्क्रॅपिंग ॲक्ट हा अंमलबजावणी आता चालू झालेली आहे, सर्वच ठिकाणी चालू झालेली आहे, असं काही नाही। तर प्रत्येकानं रिक्षा टॅक्सीवाल्यांनी तर जरूर मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ
पाहत राहा की जेणेकरून तुम्हाला कायद्याची चाहूल लागेल, माहिती लागेल आणि त्यातून तुम्हाला काहीतरी मार्ग मिळेल. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.